उत्क्रांती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 त्यामधील पाठ 4 पाहत आहोत. उत्क्रांतीची संकल्पना. उत्क्रांती या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण अर्थ सतत आणि संत वेगाने होणारा बदल असा होतो. सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यामध्ये आनुवांशिकतेचे रूप धारण करतात. अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते. या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते. अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांती प्रजाती निर्माण होतात. उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. ज्या प्रजातीत बदलल्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. ज्या प्रजाती तसे करू शकत नाहीत त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असा उल्लेख केला जातो. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेल्या आकस्मिक बदल हे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते. पंख असलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. 2 पायावर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासोरांच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्याच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. सजीवसृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवापासून झाली हे आपण गेल्या पाठात पाहिले. या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होऊन गेले. या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतीची आणि प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव गोगलगाय. पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी जलचर उदाहरणार्थ मासा. उभयचर प्राणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे उदाहरणार्थ बेडूक. पक्षीवर्गीयामध्ये सरपटणारे प्राणी उदाहरणार्थ साप. सस्तन प्राणी या उदाहरणार्थ गाय. सस्तन प्राणी. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिचा अंगच्या दुधावर त्यांचे पोषण करणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याला अपवाद आहे बदक चोच्या. या सस्तन प्राण्याच्या आणि मुंगी खाऊ प्राण्यांच्या काही प्रजातीचा हे प्राणी सस्तन असे तरी अंडी घालतात. मानव सदृश्य वानर. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. यालाच एप वानर म्हणतात. मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीचा वापर प्रामुख्याने झाडावरच होतो. ज्या प्रजातीचा वावर झाडावर होत राहिला त्याचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडाऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्यापासून
क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहणार आहोत.